हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. तर तिरंगा बर्फी तर झालीच पाहिजे. आपण मावा न वापरता फक्त मैद्याची बर्फी बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. आणि ही बर्फी बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका पॅनमध्ये मी अर्धा कप तूप घालून घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूपसुद्धा वापरलात तरी चालेल. तर तूप विरघळू देऊया. तूप विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कप मैदा घालून घेणार आहोत. आणि मैदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुपामध्ये. आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवरच आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे. मैदा मिक्स करत असताना पण व्यवस्थित मिक्स करायचा आणि गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही. लो फ्लेमवरच हा मैदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. परतवताना कुठेही हलगर्जीपणा करायचा नाही, नाहीतर मग मैदा करपतो आणि मैद्याचा कलर आपल्याला पूर्ण डार्कसुद्धा करायचा नाही आहे. त्यामुळे एकसारखा आपल्याला 7 ते 8 मिनिट परतवून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते. तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे. आता गॅस बंद केल्यानंतर 1-2 मिनिट आपण असंच परतवून घेऊया, कारण कढईसुद्धा गरम आहे आणि मैदासुद्धा गरम आहे. हे मिश्रण लो गॅसवर परतवण्यासाठी 10 मिनिट लागलेली आहेत. आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण पाक बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 2 कप साखर घालून घेते. 1 कप मैदा घेतला होता, त्यासाठी आपण 2 कप साखर घेणार आहोत. आणि 2 कप साखरेसाठी 1 कप पाणी घालायचं आणि आपण याचा एकतारी पाक बनवून घेणार आहोत. तर आता इथे साखर विरघळली आणि पाण्याला सुद्धा उकळी आले. आता आपण अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. तर इथे आता बघू शकताय, आपण चेक करून घेऊया. पाक चमच्यावर घेतल्यानंतर तो थंड झाल्यावरच चेक करायचा, म्हणजे त्याला व्यवस्थित आपल्याला चिकटपणा जाणवतो. गॅस मी बंद करते. आता हे मिश्रण तुम्ही बघू शकताय, थंड झालेलं आहे आणि दाटसर सुद्धा झालेलं आहे. थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आता मी गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आणि ह्या मिश्रणामध्ये आता आपण अर्धा कप मिल्क पावडर घालून घेऊया आणि मैदा आणि मिल्क पावडर मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी इथे मिल्क पावडर मिक्स करून घेतली आहे. आता आपण जो पाक बनवला होता तो पाक याच्यामध्ये घालून घेऊया. तर स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया. गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही. लो गॅसवरच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर गुठळ्या होत असतील तर व्हिस्करच्या सहाय्याने तुम्ही मिक्स करू शकताय, पण मला गरज भासली नाही. मी स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच इथे मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकताय, स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच मी गुठळ्या मोडत मोडत हे मिक्स करून घेतलेलं आहे. लो गॅसवरच हे शिजवायचं आहे आपल्याला. आता 2 ते 3 मिनिटच लागतात. आता इथे बघू शकता, आता याला बुडबुडे येतील. बुडबुडे यायला सुरुवात झाली की आपण गॅस बंद करायचा. हे बघा, आता बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. अजून जास्त शिजवायचं नाही, कारण मग बर्फी आपली कडक होऊ शकते, पाक पुढं जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता गॅस बंद करूया. आणि बंद गॅस केल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. 2 ते 3 मिनिट म्हणजे थंड करून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिट मी हे थंड करून घेतले. तर या मिश्रणाचे मी 3 भाग केलेत. एकामध्ये आपण ऑरेंज कलर घालून घेऊया आणि एकामध्ये ग्रीन कलर घालून घेऊया आणि एक आपल्याला व्हाईटच कलर ठेवायचा आहे. तर आता हे कलर घातल्यानंतर मिश्रण मिक्स करून घेऊया. ऑरेंज कलर तयार झालेला आहे, ग्रीन कलर तयार झालेला आहे आणि व्हाईट पण झालेला आहे. तर आता इथे एका डब्याला मी बटर पेपर लावून तूप लावून घेतलेलं आहे. तर तळाशी आता आपण ग्रीन कलर घालून घेऊया. तर तळाशी ग्रीन कलर घालून घेतलेला आहे. अजून 2 मिनिट जर थंड करून घेतलं असतं तर मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं असतं.
तर तुम्ही अजून 2 मिनिट थंड करून घेऊ शकताय, म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट होऊ शकते. तर मी ते मिश्रण पातळ होते, त्याच वेळेला मी बर्फी सेट करण्यासाठी ठेवली, त्यामुळे कलर एकमेकांमध्ये मिक्स झाले. तर तुम्ही अजून 2 मिनिट थंड करून घेऊ शकताय, म्हणजे व्यवस्थित सेट होते. तर हे मी आता तिन्ही कलर डब्यामध्ये व्यवस्थित घातलेत. आता आपण हे 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया. तर आता 1 तासांनी तुम्ही बघू शकताय, मी बोटाने प्रेस करून तुम्हाला दाखवते, बर्फी पूर्ण सेट झाली आहे. आता सुरीच्या साहाय्याने आपण कडा रिलीज करून घेऊया आणि एका प्लेटवर टॅप करून घेऊ. तर इथे व्यवस्थित आपली ही बर्फी निघालेली आहे. जो आपण बटर पेपर लावला होता तो आता आपण काढून घेऊया. आणि मिश्रण मी पातळ होतं तेव्हाच मी बर्फी सेट करण्यासाठी ठेवली होती, त्यामुळे तुम्ही बघू शकताय तिन्ही कलर एकमेकांमध्ये थोडेसे मिक्स झालेत. तर अजून तुम्ही 2 मिनिट थंड करून घ्या आणि ही बर्फी सेट करण्यासाठी ठेवा, खूप छान होते. तर आता आपण ही बर्फी कट करून घेऊया, तुम्हाला मी दाखवते आता. सुरीने सुद्धा व्यवस्थित कापली जाते आहे. बर्फी खूप छान झाली आहे. तर उद्या 26 जानेवारी आहे, तिरंगा स्पेशल तुम्ही सुद्धा ही बर्फी घरी नक्की बनवा, खूप छान होते. टेस्टला तर अप्रतिम अशी लागते. तर ही बर्फी तुम्हाला आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही सुद्धा ही बर्फी घरी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मस्तच बर्फी बघू शकताय, किती सुरेख दिसते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.